जर तुम्हाला असे वाटत असेल की स्वर्ग उघडावा आणि देवाचा आवाज तुमच्या जीवनात गरजावा, तर त्याने आधीच लिहिलेले पुस्तक तुम्ही सर्वप्रथम उघडले पाहिजे. देवाचे लेकरू म्हणून तुम्हाला एक शरीर दिले गेले आहे, ज्याला टिकून ठेवण्यासाठी अन्नाची गरज असते. पण तुमच्या आत एक आत्मा देखील आहे, ज्याच्या आध्यात्मिकरित्या पोषण होणे तितकेच आवश्यक आहे. तुमच्या आत्म्याला अन्न मिळवून देण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजे देवाचे वचन. जीवनाच्या त्या स्रोताशिवाय तुमचा आत्मा कोमेजू लागतो आणि कमजोर होऊ लागतो. योहानाच्या पुस्तकात येशूने म्हटले आहे, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या आत्म्याला आध्यात्मिकरित्या जिवंत ठेवण्यासाठी त्याला देवाच्या वचनातून सतत अन्न दिले गेले पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 गोष्टी पाहणार आहोत ज्या अदृश्य आध्यात्मिक जगात घडतात जेव्हा तुम्ही तुमचं बायबल वाचत नाही. बायबल हा केवळ कथांचा संग्रह नाही, तर ते एक खरे जिवंत आणि श्वास घेणारे आध्यात्मिक साधन आहे, जे तुमच्या शरीरावर तुमच्या आत्म्याचे वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी बनवले गेले आहे. जेव्हा तुम्ही दररोज बायबल वाचणे थांबवता, तेव्हा सर्वात पहिली गोष्ट ही घडते की तुम्ही आध्यात्मिक पातळीवर मरू लागता. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण हे अगदी खरे आहे. असे होण्याचे कारण म्हणजे देवाचे वचन थेट तुमच्या जीवनाशी जोडलेले आहे. जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा तुम्ही देवाशी बोलता, पण जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा देव तुमच्याशी बोलतो आणि त्याचा जीवन देणारा आत्मा नेहमी त्याच्या वचनासोबत असतो. जसजसं देव तुमच्याशी बोलत राहतो तसं तसा तुमचा आत्मा खूप वेगाने वाढू लागतो, कारण त्याला प्रत्यक्ष देवाच्या मुखातून जीवन मिळत असते. तुमचा आत्मा देवाच्या वचनाबद्दल खूप संवेदनशील असतो, कारण तो थेट देवाकडूनच आलेला असतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही देवाचे वचन ऐकता किंवा वाचता तेव्हा तुमचा आत्मा उत्साहित होतो आणि देवाकडून येणारे ते जीवन प्राप्त करतो. बायबल सांगते की जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची आई अलिशिबा हिने येशूची आई मरियेचा आवाज ऐकला, तेव्हा तिच्या उदरातील बाळ आनंदाने उसळले. हे यासाठी घडले कारण मरियेच्या उदरात साक्षात जीवन देणारा येशू ख्रिस्त होता. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही देवाच्या वचनातून त्याचा आवाज ऐकता तेव्हा तुमचा आत्माही उत्साहित होतो. ज्याप्रमाणे शरीराला बळकट आणि निरोगी राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे तुमच्या आत्म्याची जीवनशक्ती टिकून राहण्यासाठी आध्यात्मिक अन्नाची गरज असते. योहान अध्याय 6:63 मध्ये लिहिले आहे, आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. येशू हे सांगत होता की पवित्र शास्त्राच्या वचनांमध्ये आत्मा आणि जीवन सामावलेले आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करू लागता आणि देव तुमच्याशी बोलतो, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने देवाची जीवनशक्ती तुमच्या आत्म्यात श्वासासारखी आत ओढून घेत असता. जीवनासाठी असलेल्या हिब्रू शब्दाकडे जर तुम्ही पाहिले तर तो खया असा आहे, ज्याचा अर्थ पुनर्जीवित करणे, जिवंत ठेवणे, पोषण करणे आणि पुन्हा जीवन देणे असा होतो. जेव्हा तुम्ही देवाचे वचन वाचणे थांबवता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा पुरवठा खंडित करता. तुमचा आत्मा दुर्बल होऊ लागतो, तुमच्या आध्यात्मिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि तुम्ही नैराश्य, चिंता आणि मोहासारख्या सैतानी संसर्गांना सहज बळी पडू लागता. तुमची क्षमता अचानक खूप कमी होते. म्हणूनच जर तुम्हाला देवाच्या वचनाचे ज्ञान नसेल तर तुम्हाला अनेकदा असे दिसून येईल की तुमची आध्यात्मिक क्षमता ही क्षणात खालावली. तुम्ही पूर्णपणे तुमच्या शारीरिक इच्छेनुसार वागू लागता आणि आध्यात्मिक लढाया लढण्याची शरीरामध्ये अजिबात ताकद नसते. जर तुमचा हेतू एक विजयी आणि सामर्थ्यवान ख्रिस्ती जीवन जगण्याचा असेल तर तुम्ही दिवसातील 5 तास जगातील मनोरंजनाकडे लक्ष देऊन देवाच्या वचनासाठी 0 मिनिटे देऊ शकत नाही. आध्यात्मिक उपासमारीमुळे तुम्ही आध्यात्मिक जगात सहज बळी पडता. मत्ती अध्याय 4:4 मध्ये येशूने सैतानाला खडसावताना म्हटले आहे, असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. लक्षात घ्या, त्याने निघणाऱ्या असे म्हटले आहे, जी एक सतत चालणारी वर्तमान काळातील क्रिया आहे. आध्यात्मिकरित्या जिवंत राहण्यासाठी तुम्हाला देवाच्या वचनाचा सतत प्रवाह आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही दररोज बायबल वाचत नाही तेव्हा तुमच्यासोबत घडणारी पुढची भयानक गोष्ट म्हणजे तुम्ही जुन्या प्रकटीकरणांवर अवलंबून राहून जगू लागता, जे तुमच्या सध्याच्या परिस्थितीसाठी आता योग्य राहिलेले नसतात. हा एक खूप मोठा सापळा आहे ज्यामध्ये अनेक अनुभवी ख्रिस्ती अडकतात. 5 वर्षांपूर्वी तुम्हाला देवाचा एखादा खूप सामर्थ्यवान अनुभव आला असेल, त्यावेळी तुम्हाला देवाच्या वचनातून एखादे सखोल प्रकटीकरण मिळाले असेल, ज्याने तुम्हाला त्या भयंकर परिस्थितीतून बाहेर काढले असेल. पण आध्यात्मिक सत्य हे आहे की तुम्हाला मिळालेले ते प्रकटीकरण त्या काळापुरतेच होते. तुम्हाला त्याच्या वचनातून रोज नवीन ज्ञान आणि प्रकटीकरणाची गरज आहे. काल तुम्ही खाल्लेले अन्न तुम्हाला फक्त त्याच दिवसासाठी ऊर्जा देऊ शकते. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे मिळालेली प्रकटीकरणे केवळ त्या काळासाठी पुरेशी होती.
आजच्या दिवशी टिकून राहण्यासाठी तुम्हाला दररोज नवीन बायबल संबंधी प्रकटीकरणाची आवश्यकता आहे. सामान्य जगात जेव्हा इंजिन ऑइल खूप काळ वापरले जाते तेव्हा त्याचा घट्टपणा कमी होतो. जुने तेल कालांतराने खराब होते, गाळामुळे घट्ट होते आणि इंजिनचे संरक्षण करण्याची त्याची क्षमता गमावते. आध्यात्मिक जगातही तसेच असते. 5 वर्षांपूर्वीचे तुमचे प्रकटीकरण त्या विशिष्ट वेळेसाठी अगदी योग्य असेल, परंतु ते तुमच्या सध्याच्या परिस्थितीतील नवीन आव्हानांसाठी आता प्रभावी राहिलेले नाही. मत्ती अध्याय 6:11 येशूने आपल्याला प्रार्थना करायला शिकवले. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. त्याने असे म्हटले नाही की आमची या वर्षाची भाकर आम्हाला दे किंवा आमची या आठवड्याची भाकर आम्हाला दे. त्याने रोजची भाकर असा स्पष्ट उल्लेख केला, कारण प्रत्येक नवीन दिवसासाठी पवित्र आत्म्याकडून नवीन प्रकटीकरणांची आवश्यकता असते. रानात देवाने इस्रायल लोकांसाठी दिलेला मन्ना म्हणजे स्वर्गीय अन्न त्यांना दररोज सकाळी गोळा करावे लागत होते. जर त्यांनी कालचा मन्ना आजसाठी साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर बायबल सांगते की त्यात आळ्या पडल्या आणि त्याला दुर्गंधी आली. जुने प्रकटीकरण असेच साचून राहते आणि खराब होते. आज तुम्ही ज्या शत्रूशी लढत आहात त्याने तुमच्या जुन्या चालींचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या आध्यात्मिक समजुतीच्या जोरावर सैतानाच्या नव्या हल्ल्याचा पराभव करू शकत नाही. इब्री अध्याय 4:12 पवित्र शास्त्र सांगते, कारण देवाचे वचन जिवंत, प्रभावी आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक तीक्ष्ण आहे. इथे जिवंत या शब्दाचा अर्थ सजीव आणि सतत कार्यशील असणे असा आहे. जेव्हा तुम्ही दररोज बायबल वाचता तेव्हा पवित्र आत्मा या प्राचीन वचनांना घेऊन तुमच्या आत्म्याला एक नवीन आणि अगदी वेळेवर उपयोगी पडणारा उपाय सुचवतो, ज्यामुळे तुम्हाला त्या विशिष्ट दिवसाच्या लढाईसाठी आवश्यक असलेले अचूक शस्त्र मिळते. जेव्हा तुम्ही बायबलकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुमच्यासोबत घडणारी शेवटची गोष्ट म्हणजे देव कसा बोलतो हे तुम्ही हळूहळू विसरू लागता आणि देवाचा आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. हे आध्यात्मिक जगाचे एक अतिशय सखोल रहस्य आहे. अनेक लोक देवाकडून थेट ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यांना भविष्याबद्दल स्वप्न पडावे, एखाद्या देवदूताने त्यांना भेट द्यावी किंवा स्वर्गातून देवाचा प्रत्यक्ष आवाज ऐकू यावा अशी त्यांची इच्छा असते. परंतु देवाच्या लिखित वचनातून त्याचे ऐकण्यास ते पूर्णपणे नकार देतात. देवाच्या वचनातून गेल्याशिवाय आध्यात्मिकरित्या देवाचा आवाज थेट आणि अचूकपणे ऐकणे अशक्य आहे. देवाचे लिखित वचन, ज्याला लोगोस म्हणून ओळखले जाते, ते तुमच्या आध्यात्मिक कान अचूक करण्यासाठी एक साधन आहे. जर तुम्हाला लोगोस माहीत नसेल तर तुम्ही रेमा कधीही ओळखू शकणार नाही, जे तुमच्या जीवनासाठी देवाने उच्चारलेले विशिष्ट वचन असते. जेव्हा तुम्ही बायबल वाचत नाही तेव्हा जगाचा गोंधळ, तुमच्या स्वतःच्या भावना आणि शत्रूच्या कुजबुजीमुळे तुमची आत्मिक संवेदनशीलता विस्कळीत होते. तुम्ही स्वतःच्याच विचारांना देवाचा आवाज समजण्याची चूक करू लागता. किंवा याहूनही वाईट म्हणजे सैतानी फसवणुकीला पवित्र आत्मा समजून तुम्ही त्यामागे जाऊ लागता. स्तोत्रसंहिता 119:105 स्तोत्रकर्ता लिहितो, तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिवा आणि माझ्या वाटेसाठी प्रकाश आहे. त्या दिव्याविना तुम्ही पूर्णपणे आत्मिक अंधारात चालत असता आणि जीवनात फक्त अंदाज लावत आपला मार्ग शोधत असता. रोमकानसपत्र अध्याय 10:17 बायबल सांगते, म्हणून विश्वास ऐकण्याने आणि ऐकणे देवाच्या वचनाने येते. देवाला ऐकण्याची तुमची क्षमता थेट तुम्ही त्याचे वचन किती ग्रहण करता त्याच्याशी जोडलेली आहे. जेव्हा तुम्ही बायबल उघडता तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचा लिखित आवाज शिकत असता. तुम्ही त्याची बोलण्याची पद्धत, त्याचे चारित्र्य आणि त्याचा स्वभाव शिकत असता. म्हणून जेव्हा तो स्वप्नात तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्ही त्याला ओळखू शकाल, कारण त्याचा आवाज नेहमी त्याच्या लिखित वचनासारखाच असतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की स्वर्ग उघडावा आणि देवाचा आवाज तुमच्या जीवनात गरजावा, तर त्याने आधीच लिहिलेले पुस्तक तुम्ही सर्वप्रथम उघडले पाहिजे. चला प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, मी आता या व्हिडिओ पाहत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. प्रभू, मी तुला विनंती करतो की त्यांच्या आत्म्यामध्ये तुझ्या वचनासाठी कधीही न विझणारी आग आणि भूक तू प्रज्वलित कर. आम्ही पवित्र शास्त्राकडे दुर्लक्ष केले आणि आमच्या स्वतःच्या ताकदीवर आध्यात्मिक लढाई लढण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व वेळेसाठी आम्हाला क्षमा कर. स्तोत्र 119:18 असे म्हटले आहे, माझे डोळे उघड म्हणजे मी तुझ्या नियमशास्त्रातील आश्चर्यकारक गोष्टी पाहिन. मी प्रार्थना करतो की जेव्हा ते आज त्यांचे बायबल उघडतील तेव्हा ती वचने त्यांच्यासाठी जिवंत होतील. नवे प्रकटीकरण एखाद्या नदीसारखे वाहू दे. त्यांची आध्यात्मिक जीवनशक्ती पुन्हा पूर्ववत कर. त्यांच्या मनाचे नूतनीकरण कर आणि तुझा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकण्यासाठी त्यांचे आध्यात्मिक कान उघड. येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आमेन. तर ही होती आजची शिकवण. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर या व्हिडिओद्वारे वचन वाचण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट देखील करा. पुन्हा भेटूया. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.